गुड मॉर्निंग. तर आज आपल्या सीरीजचा 27वा दिवस आहे. उद्या आपल्या पूर्ण 100 मार्कांची टेस्ट असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, की आतापर्यंत जेवढे पण आपले लेक्चर झाले ते सगळे पटकन बघून घ्या. चांगली रिव्हिजन करा. जे पहिले 4 टॉपर असतील त्यांना कॅश प्राइज असणार आहे. ठीक आहे? आपण आपल्या कालच्या प्रश्नापासून सुरुवात करू. मी जे तुम्हाला 3 प्रश्न दिले होते, त्यातले बाकीच्या 2 प्रश्नांचे म्हणजे बुद्धिमत्ता आणि गणिताचे जे प्रश्न होते, त्याची उत्तरं तुम्ही 100% बरोबर दिलेली आहेत. पण मराठीचा हा प्रश्न जो होता, त्याचं उत्तर तुम्ही चुकीचं दिलंय. म्हणजे काही जणांनी बरोबर दिलंय, काही जणांनी चुकीचं दिलंय. त्याच्यामुळं मी हे तुम्हाला एक्सप्लेन करते आणि मग आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. आता 5 25 करणे म्हणजे काय, की खोटं मोठं करून सांगणे. बऱ्याच जणांनी खूप मेहनत करणे असं दिलं आहे, पण त्याचं उत्तर आहे खोटं मोठं करून सांगणे. आपण म्हणतो ना, की तो 1चं 2 करून सांगतो. म्हणजेच काय, की तो खोटं मोठं करून सांगतो. आता 1चं 2 इथं तेच लिहिलंय, की 5 करणे. समजलं? आपला पहिला प्रश्न आहे, मुंबईतील आझाद मैदानात भरवलेल्या नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचे उद्घाटन कोणी केले? तर कोणी केले? चित्रावरून तुम्हाला समजलं असेल, देवेंद्र फडणवीस यांनी केले. आता हे जे प्रदर्शन आहे, ते कधीपासून कधीपर्यंत असणार आहे? तर 19 ते 23 नोव्हेंबरपर्यंत हे असणार आहे. आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. का महत्त्वाचा प्रश्न आहे? कारण आपले जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि जे आपले पोलीस महासंचालक आहेत, या प्रदर्शनादरम्यान एक भाषण दिलं आणि त्या भाषणादरम्यान खूप महत्त्वाची विधानं केली आहेत. ती महत्त्वाची विधानं कोणती? त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. म्हणून मी हा प्रश्न घेतलेला आहे. ठीक आहे? मग आपलं पहिला आपण काय बघणार आहोत? हे जे प्रदर्शन आहे, ते का भरवलं आहे? सगळ्यात महत्त्वाचं, हे भरवलंच का आहे? तर जे आता नवीन कायदे आले आहेत, म्हणजे कुठले? की भारतीय न्याय संहिता, पुन्हा BNSS, पुन्हा भारतीय साक्ष अधिनियम, BSA हे यांच्याविषयी नागरिकांना माहिती देण्यासाठी आझाद मैदानावर हे प्रदर्शन भरवलेलं आहे. समजलं? आपल्याला का भरवलं ह्याचं उत्तर मिळालं. आता या प्रदर्शनादरम्यान त्यांनी जे भाषण केलं, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की भारतीय साक्ष अधिनियम याच्यामध्ये जे डिजिटल एव्हिडन्स आहे ना, त्याला कायदेशीर रूप दिलेलं आहे. कायदेशीर स्वीकार्य झालं आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. आता हे आपले मुख्यमंत्री पण आहेत आणि काय आहेत, गृहमंत्री पण आहेत. त्यामुळे ते काहीही बोलले, तर तो प्रश्न महत्त्वाचा ठरतो. कारण त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता कोणत्या भारतीय साक्ष अधिनियम ह्याच्या कोणत्या कलमाद्वारे डिजिटल साक्ष्याची स्वीकार्यता केली आहे? असा प्रश्न विचारू शकतात. तर कोणते कलम आहे? भारतीय साक्ष अधिनियमचे कलम 22 नुसार जे डिजिटल साक्ष आहे, तर त्याची स्वीकार्यता होते. मग आता डिजिटल साक्ष म्हणजे काय? ते मी तुम्हाला सांगते. म्हणजेच काय, की आपलं जे मोबाईलचं लोकेशन असतं, ते मोबाईलचं लोकेशन, पुन्हा CCTV फुटेज, चॅट्स, आणखी काय फोटोज, मेल्स वगैरे हे जे आहे, तर हे पुरावा म्हणून ग्राह्य धरतील. आता भारतीय साक्ष अधिनियम हा कोणाच्या बदली आला आहे? तर अगोदर एव्हिडन्स ॲक्ट होता. त्याच्या बदली भारतीय साक्ष अधिनियम हा आला आहे. आता तुम्हाला प्रश्न काय विचारू शकतात, की डिजिटल साक्ष्यांचा समावेश कोणत्या कायद्यात आहे? कोणत्या कायद्यात आहे? तर भारतीय साक्ष अधिनियम ह्या कायद्यात आहे. आता याच्यामध्ये किती प्रश्न तयार होतात हे बघा. हे प्रदर्शन का भरवलं होतं? पुन्हा कोणत्या ॲक्ट अंतर्गत जे डिजिटल साक्ष असते ती ग्राह्य धरली जाईल? कोणत्या कलमाअंतर्गत? आणखी काय, की हे प्रदर्शन कुठं भरवलं गेलं आहे? कोणत्या दरम्यान किती तारखेला भरवलं गेलं आहे? ह्याचं उद्घाटन कोणी केलं? हे सगळं महत्त्वाचं आहे. पोलीस भरतीला जास्त डीपमध्ये विचारत नाही. पण हे जे वरवरचे आहेत प्रश्न, ते सुद्धा खूप इम्पोर्टंट असतात आणि आपण काय करतो, की त्याच्याकडे नजरअंदाज करतो. त्यामुळे हातचे मार्क घालवतो. आता पुढचा प्रश्न आहे, डिजिटल साक्ष्यांचा समावेश कोणत्या कायद्यात आहे? कोणत्या कायद्यात आहे? आत्ताच पाहिलं आपण, भारतीय साक्ष अधिनियम. आता हाच प्रश्न रिपीट का घेतला आहे? कारण मला आणखी तुम्हाला डीपमध्ये सांगायचं आहे. त्यामुळे तुम्ही सगळे गोष्टी नोट करून घ्या. नोट्स काढा ह्याचे शॉर्टमध्ये. कारण मी जे सांगणार आहे ना, खूप इम्पोर्टंट आहे. आता BSA अगोदर काय होता? आत्ता सांगितलं एव्हिडन्स ॲक्ट होता. पण BSAमध्ये आत्ता किती कलमं आहेत? तर 170 कलमं आहेत टोटल. तुम्हाला विचारू शकतात, कोणत्याही प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. BNS म्हणजेच काय, की भारतीय न्याय संहिता. यामध्ये किती कलमं आहेत? तर 358 कलमे आहेत. हे अगोदर काय होतं? हे अगोदर IPC होतं. पुन्हा हे जे BNS
BNSS आहे, म्हणजेच काय की भारतीय न्याय सुरक्षा संहिता. हे अगोदर काय होतं, CRPC होतं. मग ह्या BNSS मध्ये किती कलम आहेत, तर 531 कलमे आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. अगोदर काय होतं, आता त्याच्यामध्ये किती कलमे आहेत, हे सगळं लक्षात ठेवा. BNS मध्ये म्हणजे भारतीय न्याय. पुढचा प्रश्न बघूया. आता ह्या प्रश्नाला मी लिहेल कमी पण तुम्हाला जास्त सांगेल. काय आहे ITSSO म्हणजेच काय की इन्व्हेस्टिगेशन ट्रॅकिंग सिस्टीम फॉर सेक्शुअल ऑफेन्स. या प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे, तर उत्तर काय आहे, लैंगिक गुन्ह्यांच्या तपासाची ट्रॅकिंग. ठीक आहे, तुम्हाला ह्याचा लॉंग फॉर्म विचारू शकतात, त्यामुळे लक्षात ठेवा. आणि ह्याची सुरुवात कधी झाली, तर सन 2018 मध्ये ह्याची सुरुवात झाली. आणि कोणी सुरुवात केली, तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांनी केली. ठीक आहे, लक्षात ठेवा सुरुवात कधी झाली आणि कोणी केली. आता ह्याच्याबद्दल मी डिटेल सांगते. मी अगोदर आत्ताच काय सांगितलं, आपला पहिला प्रश्न होता की आझाद मैदानात प्रदर्शन भरलं आहे. तर या प्रदर्शनादरम्यान आपल्या ज्या पहिल्या महिला महासंचालक आहेत, कोण आहेत, रश्मी शुक्ला यांनी ह्या ITSSO या प्रणालीचा उल्लेख केला आहे. यामध्ये त्यांनी काय सांगितलं की या प्रणालीमुळे जे महिलांवर अत्याचार होतात किंवा जे पोक्सो अंतर्गत जे गुन्हे होतात त्यांचा तपास 70 दिवसाच्या आत करून न्यायालयात चार्जशीट दाखल करून हे जे पीडित आहेत ह्यांना फास्ट न्याय मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. आता आता हे विधान कोणी केलं आहे, तर आपले पोलीस महासंचालक यांनी केलं आहे. त्याच्यामुळे ह्यावर प्रश्न बनणार म्हणजे बनणारच, कारण खूप इम्पॉर्टंट आहे आणि जे ते बोलले आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. यांनी काय सांगितलं आहे की जी तपासाची प्रगती आहे ती रिअल टाईममध्ये काय होते, ट्रॅक होते. त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काय काय ट्रॅक केलं जातं, तर FIR दाखल करणे, पुन्हा तपास अधिकाऱ्याची नेमणूक करणे. प्रत्येक वेळी तपास अधिकारी वेगळे असतात आणि एका पोलिसाकडे बऱ्याचशा केसेस असतात, म्हणून लेट होतो. पुन्हा तिसरं काय की फॉरेन्सिक सॅम्पल वगैरे असं बऱ्याच गोष्टी येतात. तर असं करत हे सगळ्या गोष्टी 70 दिवसाच्या आत तपास करून न्यायालयासमोर काय करायचं, ह्याची चार्जशीट फाईल करायची. आता चार्जशीट म्हणजे काय माहितीये, तुम्ही जेव्हा ट्रेनिंगला जाल तेव्हा तुम्हाला कळेलच की चार्जशीट म्हणजे काय, की गुन्हा घडल्यापासून त्याच्या अगोदर पण त्यांनी काय केलं वगैरे तेव्हापासून ते जे फायनल आहे की तुमचं एक बनतं की बाबा हे गोष्ट ह्याने केली वगैरे, त्याच्यामध्ये सगळं येतं, फॉरेन्सिक रिपोर्ट्स वगैरे सगळ्या गोष्टी, त्याचे फोन कॉल रेकॉर्ड, तो कुठं भेटला, लोकेशन वगैरे सगळं येतं. हे चार्जशीटमध्ये सगळं असतं. तर हे चार्जशीट न्यायालयासमोर 70 दिवसाच्या आत फाईल करणार किंवा रिप्रेझेंट करणार. ठीक आहे, तर हे सगळं ITSSO या प्रणालीमुळे शक्य झालं आहे. आणि जेव्हा चार्जशीट फाईल होते त्याच्यानंतर काय होतं की कोर्ट ट्रायल मॉनिटरिंग होते. ठीक आहे, अशी सिस्टीम आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला ह्याच्यावर काय काय प्रश्न विचारू शकतात, ह्याचा लॉंग फॉर्म विचारू शकतात, कधी सुरू झालं असं विचारू शकतात, पुन्हा जे प्रदर्शनात याबद्दल कोणी उल्लेख केला असं विचारू शकतात. ठीक आहे, किती दिवसांच्या आत चार्जशीट दाखवायचे आहे ते विचारू शकतात. बरेचसे प्रश्न बनतात. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आणखी इंटरेस्टिंग. हा आहे सुप्रीम कोर्टावर आधारित. कसं आहे ते मी सांगते. आणि सुप्रीम कोर्ट आपल्याला कन्फ्यूज करतंय. का कन्फ्यूज करतंय ते आपण बघूया. आपला प्रश्न आहे, संविधानिक पीठ कधी बसते. बरं, हे कन्फ्यूज करतंय तर करतंय, वरून आपलं काम पण वाढवतंय ना. अगोदरचं लक्षात ठेवायचं, नंतरचं लक्षात ठेवायचं. बरं, पेपरमध्ये तो क्वेश्चन आला तर अगोदरचं लिहायचं का नंतरचं लिहायचं. कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे. मग आपण ते काय कन्फ्युजन आहे हे बघूया. संविधानिक पीठ कधी बसते, तर कधी बसते, जेव्हा संविधानाच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर विचार करायचा असतो. आता हा प्रश्न का घेतला, अगोदर मी पार्श्वभूमी सांगितलीच, पण ॲक्च्युअल हे काय आहे ते बघूया. आत्ताच सुप्रीम कोर्टच्या संविधान पीठाने एक निर्णय दिला. काय निर्णय दिला, की जे राज्यपालांना किंवा राष्ट्रपतींना बिल मंजूर करायची जी अवधी होती, तर ती अवधी किंवा वेळ मर्यादा आता नसणार आहे. ह्याची पार्श्वभूमी काय आहे ते बघूया. आता काही दिवसांपूर्वी तामिळनाडू आणि पंजाब येथील जे सरकार होतं ते सुप्रीम कोर्टात गेले होते आणि ते बोलले की राज्यपाल जे आहे ते आमचं बिल लवकर मंजूर करत नाही. मग तेव्हा सुप्रीम कोर्टने त्यांच्या बाजूने निर्णय दिला आणि काय सांगितलं की 3 महिन्यांची मुदत दिली. कोणाला, राज्यपाल आणि राष्ट्रपती. का, तर 3 महिन्यात त्यांनी काय करायचं आहे, बिल मंजूर करायचं आहे असं सांगितलं. मग यावर राष्ट्रपतींनी काय केलं, तर मग सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की 3 महिन्यात राज्यपाल आणि राष्ट्रपती
यांनी काय करायचं आहे, बिलाला मंजुरी द्यायची आहे. ठीक आहे. मग त्यांना किती दिली डेडलाईन? 3 महिन्याची. मग यावर आपले जे द्रौपदी मुर्मू आहेत राष्ट्रपती, यांनी कलम 143 अंतर्गत, कलम 143 काय आहे, तर प्रेसिडेन्शियल रेफरन्स म्हणजे काय, की ते सुप्रीम कोर्टाकडून सल्ला मागू शकतात. याच्या अंतर्गत सुप्रीम कोर्टाला 14 प्रश्नावली विचारली. या 14 प्रश्नांवर त्यांनी काय केलं, सल्ला विचारला आणि त्यामधला हा एक प्रश्न होता. काय, की कालमर्यादेचा. मग संविधान पीठ कोणत्या कलमा अंतर्गत बसतं, तर 145(3) या अंतर्गत संविधान पीठ फॉर्म होतं. मग ह्याच्यामध्ये कमीत कमी किती जज पाहिजे, तर 5 जज पाहिजे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये ते काय करतात, की संविधानाचा महत्वाचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो. कोण करतं, सुप्रीम कोर्टचं हे फॉर्म केलेलं संविधान पीठ. मग यामध्ये सुप्रीम कोर्टाने याच्यावर काय निर्णय दिला, तर जे राज्यपाल आणि राष्ट्रपती आहेत, तर यांची बिल कधी मंजूर करावे, ह्यामध्ये संविधानामध्ये काहीच कालमर्यादा नाहीये. असं कुठंच लिहिलेलं नाही, की इतक्या इतक्या काळात त्यांनी बिलाला मंजुरी द्यावी. त्यामुळे आता पण हे जे आहे, हे 3 महिने ते पण आपल्याला निश्चित करता येणार नाही. जो आधीच्या जजने जो निर्णय दिला होता, तो असंविधानिक केला. एखाद्याने नवीन सुरुवात केली असेल, तो अभ्यास करत करत इथपर्यंत पोहोचलाच नाही. तो 3 महिन्यापर्यंतच पोहोचला. म्हणजे त्यांनी 2-3 महिने अगोदरचं करंट अफेअर वाचलं. 3 महिन्याला टिक करून येईल, त्याचं चुकल. त्यामुळं काय करायचं, तुम्ही अपडेटेड राहायचं आणि तुम्हाला अपडेट ठेवायचं काम कोण करणार, मी करणार. ठीक आहे. त्यामुळं एक एक प्रश्न महत्वाचा आहे. आता तुम्ही मला उत्तर काय द्यायचं आहे, की जे राज्यपाल किंवा राष्ट्रपती मंजुरीबाबत कोणते कलम आहे, हे मला तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे. आता यावर किती प्रश्न बनू शकतात बघा. संविधान पीठ कधी बसते, ते कोणत्या कलमा अंतर्गत बसते, पुन्हा सुप्रीम कोर्ट जे संविधानिक पीठ फॉर्म करतं, तर त्याच्यामध्ये कमीत कमी किती जज पाहिजे, पुन्हा जे राष्ट्रपती आहेत, तर ते कोणत्या कलमा अंतर्गत सल्ला मागू शकतात सुप्रीम कोर्टाकडून. आजचे सगळेच प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. आता पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न सोपा आहे, कारण हे बरेच चर्चेत राहिलं. काय आहे, सालू मर्दा तिमक्का हे कोणत्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर झाडे लावणे व पर्यावरण संवर्धन ह्याच्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. सालू मर्दा या शब्दाचा अर्थ काय आहे, झाडांची रांग. तर ह्यांनी काय केलं, की पर्यावरणासाठी खूप काम केलं आणि त्याच्यासाठी त्यांना बरेच पुरस्कार सुद्धा मिळाले. त्यातलाच एक सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आहे पद्मश्री. आता त्यांचं निधन झालं आहे, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न बनू शकतात. त्या मूळच्या कुठल्या आहेत, तर कर्नाटकच्या आहेत आणि वयाच्या 114व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. ठीक आहे. तर त्यांना बरेचसे पुरस्कार भेटले आहेत, ते तुम्ही एकदा बघून घ्या. चला आपण पुढच्या प्रश्नाला सुरुवात करू. पुढचा आपला मराठीचा टॉपिक आहे समास. आता समास हा किती इम्पॉर्टंट आहे, हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. मराठीच्या प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये, म्हणजे पोलीस भरतीच्या मराठीच्या सब्जेक्टमध्ये समास हा असतो म्हणजे असतोच. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला एकदम तोंडपाठ करून ठेवायचं आहे आणि खूप सोपं आहे हे. अवघड काय आहे, फक्त प्रयोग. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मन लावून एकदम करावं लागतं. पण समास हा सोपा आहे. त्याचे टाइप्स लक्षात ठेवा, त्याचे उपप्रकार लक्षात ठेवा आणि त्याची उदाहरणं लक्षात ठेवा. ह्याच्या पलीकडे तुम्हाला काहीच वेगळं लक्षात ठेवायचं नाही. आणि मेन म्हणजे ह्याची कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही कॉन्सेप्ट तुमची डोक्यात बसेल ना, तुम्ही आपोआप उत्तरं सोडवाल. ठीक आहे. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द हा अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही, तर उत्तर आहे तोंडपाठ. आता तोंडपाठ म्हणजे काय, की तोंडाने पाठ. आता तोंडाने, ने काय लागला, प्रत्यय लागला. हा कितवी विभक्ती आहे, ने तृतीय विभक्ती आहे. म्हणून हा कोणता समास झाला, तर तृतीय तत्पुरुष समास झाला. ठीक आहे. लक्षात ठेवा. आणि बाकीचे काय आहेत, सगळे अव्ययीभाव समास आहेत. अव्ययीभाव मध्ये काय असतं, पहिलं पद हे महत्वाचं असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, घरोघरी या शब्दाचा समास कोणता आहे, तर घरोघरी या शब्दाचा समास आहे अव्ययीभाव. ह्याच्यामध्ये काय झालं आहे, की घरोघरी, घर या शब्दाची काय झाली आहे, द्विरुक्ती. द्विरुक्ती म्हणजेच काय, की रिपिटेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे हे काय झालं, अव्ययीभाव समास. घरोघरीचा अर्थ काय होतो, की प्रत्येक घरी. ती म्हण नाही का, घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे काय, की प्रत्येक घरी एकच सेमच गोष्ट असते. आणि हे काय आहे, तर स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. लक्षात ठेवा, स्थलवाचक क्रियाविशेषण. आता द्वंद्व. द्वंद्व म्हणजे काय, की दोन्ही पदे महत्वाची असतात. द्विगु मध्ये काय, की पहिले पद जे असतं ते काय असतं, संख्या विशेषण असतं. उदाहरणार्थ काय, पंचपाळे, पुन्हा त्रिकोण वगैरे असं. तत्पुरुष म्हणजे काय, की दुसरे पद जे असतं ते महत्वाचे असतं. दुसऱ्या पदाशिवाय आपल्याला त्याचा अर्थच कळत नाही. उदाहरणार्थ काय,
शेतकरी. शेतकरीमध्ये दुसरं पद काय आहे? करी. शेती करणारा शेतकरी असं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे कमल नयन याचं काय ओळखायचं आहे? तर समास ओळखायचा आहे. पण आपल्याला अट काय दिली आहे? जर कमल नयन हे बहुव्रीही पर्याय नसेल तर त्याचा दुसरा अर्थ होईल. जर बहुव्रीही असेल तर बहुव्रीही प्रायोरिटीने आपल्याला टिक करायचं आहे. ठीक आहे. तर कमल नयन ह्याचा समास कोणता आहे? तर कर्मधारय हा समास आहे. विग्रह काय आहे? कमल नयन म्हणजे काय? की कमळासारखे नयन. हे काय झालं? कर्मधारय समास झालं. म्हणजेच काय? की उपमान आणि उपमेय आहे. पण जर बहुव्रीही पर्याय असता तर तुम्ही काय केलं असतं? तो प्राधान्याने टिक केला असता. का? कारण कमल नयन याचाच अर्थ आहे विष्णू. आणि आपला बहुव्रीही समास काय सांगतो? की दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. जर बहुव्रीही असेल तर बहुव्रीहीला टिक करायचं. बहुव्रीही नसेल तर कर्मधारयला टिक करायचं. तत्पुरुष. तत्पुरुष म्हणजे काय? मी आत्ताच सांगितलं की दुसरे पद काय असतं? महत्वाचं असतं. आणि पहिला पद काय असतं? हे नाम किंवा विशेषण असतं. आणि विग्रह करताना त्यास प्रथमा किंवा संबोधन जोडून इतर विभक्ती तयार होतात. आता ह्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. कोणकोणते? तर व्याधिकरण तत्पुरुष, विभक्ती तत्पुरुष, पुन्हा अलुक तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, नन तत्पुरुष, मध्यमपद लोपी समास. हे त्याचे बरेचसे प्रकार आहेत तत्पुरुष समासाचे. ते बघून घ्या. आता द्विगु समास. द्विगु समास काय म्हणतो? द्विगु समासालाच दुसरा शब्द आहे संख्यापूर्व समास. संख्यापूर्व का बरं? कारण ह्याच्यामध्ये पहिलं पद जे असतं ते काय असतं? संख्या विशेषण असतं. आणि दुसरे पद काय असतं? तर समूह दर्शवतो. उदाहरणार्थ काय? की बारभाई. बारभाई म्हणजे काय? की 12 भावांचा समुदाय. पंचपाळे, आत्ता सांगितलं पंचपाळे, चौघडी, त्रिकोण, त्रिदल, नवरात्र, पंचारती हे द्विगु समाजाचे उदाहरण आहेत. पहिले संख्या विशेषण असतं म्हणजे जिथं पंच, षष्टी, सप्तमी, अष्ट असं आलं की ते असतं द्विगु समास. द्वंद्व समास. द्वंद्व समास म्हणजे काय? की दोन्ही पदे महत्वाची असतात. उदाहरणार्थ काय? बहीण भाऊ, दुसरं काय? आई वडील, पुन्हा 15-16. ह्याच्यामध्ये पण 3 प्रकार आहेत. कोणकोणते? इतरेतर द्वंद्व समास, पुन्हा वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. ठीक आहे. ह्याची उदाहरणे बघून घ्या. सोपी आहेत. पुढचा प्रश्न आहे आई वडील समास ओळखा. तर काय आहे? इतरेतर द्वंद्व. ह्याच्यामध्ये आई आणि वडील येतं. जेव्हा आणि वगैरे येतं तेव्हा ते काय असतं? इतरेतर द्वंद्व समास. ठीक आहे. लक्षात ठेवा. दोन्ही महत्वाचे आहेत आणि म्हणून इतरेतर द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व म्हणजे काय? की जिथं तुम्हाला काय असतं? ऑप्शन असतो. सामासिक विग्रह करताना अथवा, किंवा, वा वगैरे जेव्हा असे विकल्प म्हणजे ऑप्शन दाखवणारे जेव्हा शब्द येतात, उभयन्वयी अव्यय येतात, तेव्हा तिथे वैकल्पिक द्वंद्व समास होतो. उदाहरणार्थ काय? 15-16, 15 किंवा 16, खरे खोटे, खरे किंवा खोटे हे काय झालं? वैकल्पिक द्वंद्व. समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व म्हणजे काय? की जेव्हा शब्दांचा विग्रह करतो तर त्याच्यामध्ये पदांच्या अर्थाशिवाय त्या प्रकारच्या आणखी बाकीच्या पण गोष्टींचा बोध होतो. म्हणजेच काय? की म्हणतात ना मी वेणीफणी करते. वेणीफणी हे काय आहे? वेणीफणी हे समाहार द्वंद्वचं उदाहरण आहे. आणखी दुसरं काय? मीठ भाकर, शेतीवाडी, चहा-पाणी हे सगळे समाहार द्वंद्वची उदाहरणं आहेत. तत्पुरुष आत्ताच सांगितलं मी. चला पुढचा बघूया. पुढचा प्रश्न आहे जितेंद्रिय या शब्दाचा काय करायचं? या समासाचा विग्रह काय? जितेंद्रिय म्हणजे काय? की जिंकली आहेत इंद्रिये ज्याने तो, असा तो जितेंद्रिय. हा एक संयमी व्यक्तीसाठी म्हणजे जो तपस्वी असतो ना त्याला हा शब्द वापरला जातो. तपस्वी असतात ज्यांना कशाचंच भान नसतं, ते एकदम दृढ तपश्चर्या करतात. जिंकली आहे इंद्रिये ज्यांनी असा तो, ज्यांचं सगळ्यावर कंट्रोल आहे, म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीवर कंट्रोल आहे, इमोशनली, फिजिकली सगळ्यांवर. तो आहे जितेंद्रिय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे. हा जो सामासिक शब्द ह्याच्यातला सामासिक शब्द ओळखायचा आहे आणि हा थोडासा ना खूप मजा येणार आहे ह्या प्रश्नाची, कारण ह्याची बरीचशी उत्तरं येणार आहेत. तुम्ही मला सांगायचंय आणि विदाऊट काय म्हणतात चिटिंग करता मला सांगायचं ह्याचं उत्तर. ठीक आहे. चला आपण पुढचं बघूया. पुढचं आहे आपलं तक्त्यावर आधारित उदाहरणे. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात डेटा इंटरप्रिटेशन. हे अगोदर पोलीस भरतीमध्ये ह्याच्यावर प्रश्न आलेले नाहीत. पण मागच्या वर्षी 2024चा क्वेश्चन पेपर पाहिला. बऱ्याचशा जिल्ह्यांना किंवा बऱ्याचशा घटकांमध्ये ह्याच्यावर प्रश्न विचारले आहेत. आता ह्याचे बरेचसे प्रकार पडतात.
आपला साधा काय की तक्ता असतो, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते. अशा प्रकारे एक पाय चार्ट दिलेला असतो, ह्याच्यामध्ये डिग्री किंवा शेकडा वगैरे अशी उदाहरणं दिली असतात. आणि तिसरा म्हणजे कॅसलेट DI म्हणजे काय की असं शाब्दिक माहिती असते आणि आपल्याला ती काय करायची असते, इंटरप्रिट करायची असते. म्हणजे एकतर असं किंवा डिकोड करायचं असतं की अच्छा ह्याचं हे असं. ठीक आहे. आता पोलीस भरतीमध्ये जास्त अवघड विचारत नाही. खूप सोपे असतात. म्हणजे हा कोणताही जरी टाइप विचारला ना, तरी खूप सोप्या पद्धतीने येतो. त्यामुळे घाबरून जायचं काम नाही. आपल्याला समोर तक्ता असतो, त्याच्यावरून फक्त उत्तरं काढायची असतात. ठीक आहे. आज मी एकच प्रश्न घेतला कारण तुम्हाला व्यवस्थित सांगायला. कारण ह्याच्यावर 5 प्रश्न विचारले जातात. म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन हे तुम्हाला 5 मार्काला येतं आणि सोपं असतं. त्याच्यामुळे हे ऑप्शनला ठेवायचंच नाही बिलकुल. ठीक आहे. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. आपला पहिला प्रश्न आहे, हा आपल्याला तक्ता दिला आहे. ह्याच्यामध्ये गाव आहे ABC, वर्ष दिलेलं आहे आणि मतदान किती झालंय, वैध मतदान किती आहे. मग आपल्याला ह्याच्यावर अवैध मतदानावर पण प्रश्न विचारू शकतात. मग हे जे अवैध मतदान आहे, ते आपण ऑन द स्पॉट काढलं तरी चालतं किंवा इथं सेपरेट बाजूला कॉलम करून सुद्धा तुम्ही काढू शकता पेपरमध्ये. ठीक आहे. आपला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या वर्षासाठी गाव A साठी सरासरी अवैध मतांची संख्या किती आहे? अंदाजे. हे बघा, आपल्याला अवैध मतदान काढायला लागेल, बरोबर? आणि ते फक्त Aचं काढायला लागेल. मग आता काय 2500 आहे. त्याच्यामधून वैध मतदान किती? 2250. राहिले किती? 300, 250. ठीक आहे. मग 2000 साली अवैध मतदान किती आहे? 250. पुढे 2005 साली एकूण मतदान झालं 3800. त्यातलं वैध मतदान आहे 3250. मग किती झालं अवैध? 550. अवैध 550. कधी? 2005 साली. आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतेय म्हणून कदाचित तुम्हाला लेंदी वाटत असेल, पण हे खूप सोपं आहे. जेव्हा तुम्ही स्वतः करायला घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल. पुढे 2010 साली एकूण मतदान 3400, वैध मतदान 3000, राहिले किती? 400. म्हणजे अवैध मतदान 400. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्यांची बेरीज करायची आहे. ठीक आहे. 0, 5 आणि 5 10, 5 आणि 5 10 आणि 2 12. भागिले किती करणार? 3 वर्ष आहे म्हणून 3. 3 चौक 12 म्हणजे 400 उत्तर आलं. 400 आपलं उत्तर आलं. समजलं? सोपं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, खालील तक्त्याचा अभ्यास करा आणि त्यानंतर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आपल्याला तक्ता दिलाय आणि प्रश्न विचारलाय. जर 2000 मध्ये गाव B मध्ये एकूण मतदानापैकी 25% महिलांनी मतदान केले. गाव B इथे, 2000 इथे. 8000 एकूण मतदान आहे, त्यातलं 25% महिलांनी केलं आहे. एकूण वैध महिला मते 1875 आहेत. तर 2000 वर्ष 2000 मध्ये गाव B मध्ये पुरुषांनी दिलेल्या वैध मतांची संख्या किती आहे? हा तर इतका सोपा प्रश्न आहे. फक्त ज्याला समजेल त्याला हॅट्स ऑफ. हे बघा, किती महिला आहेत, त्यांची वैध मतं किती आहेत हे इम्पॉर्टंट आहे. पण किती महिला आहेत ह्याचं काही इम्पॉर्टन्सच नाही ना. आपल्याला वैध मत किती दिलं आहे? 7600. आपल्याला विचारलं काय आहे की पुरुषांचं वैध मत विचारलं आहे 2000 मध्येच. मग काय करायचंय? सेम फक्त 1875 वजा करायचं आहे. जे पण उत्तर येईल ते पुरुषांचंच वैध मत असणार आहे. दुसरं कोण मुलं बाळ असं काही दिलं आहे का? नाही. फक्त एवढंच करायचंय. हे जे 25% वगैरे आहे ना, ते तुम्हाला तुमचा वेळ खाण्यासाठी दिलं आहे. त्यामुळं व्यवस्थित एकदम प्रॉम्प्ट राहायचं आहे. मग आपलं उत्तर काय येणार? 100 मधून 75 गेले 25, 8 आणि 1 9, 9 7 16, हातचा आला 1, 7तून 2 गेले 5. आपलं उत्तर आलं 5725 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. वर्ष 2000 मध्ये दिलेल्या वैध मतांची सरासरी किती आहे? 2000 मध्ये वैध मतदान किती आहे? 2250, पुन्हा 7600, पुन्हा 4250. 0, 5 आणि 5 10, 6 आणि 4 10 आणि 1 11, हातचा आला 1, 7 आणि 3 10 आणि 4 14. 1400 100 भागिले 3. 4 आणि 1 5 आणि 1 6 म्हणजे 3 ने भाग जातोय. किती येणार? 3 चौक 12, 3 7 21 म्हणजे 4700 ही काय आहे? वैध मतांची सरासरी. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर. पुढचा प्रश्न. 2000 मध्ये गाव A ची एकूण मते गाव C मध्ये 2010 मध्ये दिलेल्या वैध मतांच्या किती टक्के आहे? गाव A ची एकूण मते किती आहेत 2000 मध्ये? 2500 भागिले 2010 मध्ये C चे वैध मत किती आहे? 6750 गुणिले 100. काय करायचंय? सॉल्व्ह करायचं आहे. सिंपल. 0 ला 0 गेला
25 एक 25, 25 दुने 50, 25 साता 175 बरोबर 1000 भागिले 27. 27 त्रिक 81, 9, 27 साता 189, मग पुढे येईल 0 0 0 मध्ये. ठीक आहे, मग आपलं उत्तर आलं 37%. आता इथं तुम्ही जर थोडं क्लोज मध्ये पाहिलं तर तुम्हाला एक लक्षात येईल, सीचं एकूण मतदान किती झालंय 6720, पण वैध मतदान किती आहे 6750. अरे हे तर अवैध झालं. एकूण मतदानापेक्षा वैध मतदान जास्त असूच कसं शकतं, बरोबर. म्हणजेच काय की एक्झामिनरची काहीतरी चुकी झाली आहे. तर अशा वेळेस आपण क्वेश्चनला चॅलेंज करू शकतो किंवा जर उत्तर येत असेल तर उत्तर देऊन सुद्धा आपण बाहेर पडू शकतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, वर्ष 2005 मध्ये गाव सी, वर्ष 2005 हे गाव सी हे दिलेली वैध मते म्हणजे 4600. वर्ष 2005 मध्ये गाव सी मध्ये दिलेली वैध मते ही गाव बी मध्ये 2000 मध्ये दिलेल्या एकूण मतांपेक्षा किती टक्के कमी आहे. आता 2005 इथे, सी इथे आपल्याला काय विचारलंय, वैध मते किती आहे 4600. मग गाव बी कुठे, इथे 2000 इथे दिलेल्या एकूण मत किती आहे 8000 रुपये. तर ह्याच्यामध्ये किती टक्के कमी आहे, किती आहे 8000 वजा 4600 किती आलं 400, 4 आणि 1 5 आणि 3 8, 3400 काय आहे कमी आहे. कोणांवर कमी आहे, तर दिलेली वैध मते हे बी दिलेल्या मतांपेक्षा किती कमी आहे, तर बी वर विचारलं आहे. म्हणून बी चे एकूण मतदान किती झालं 8000 गुणिले 100. काय करायचं, सॉल्व करायचं सिंपल. ह्या शून्यला हा शून्य, हे शून्य, हा शून्य, हा शून्य. 8 8 45 म्हणजे 8 चोक 32, खाली आले 2, 8 दुने 16, 8 45 म्हणजे 42.5%. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर. ठीक आहे, पुढचा प्रश्न आता आपला आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेचा हा जो टॉपिक आहे ना, ते बरेचसे जण स्किप करतात. म्हणजे मी पण मी पण स्किप करायचे, पण मला ह्याची ट्रिक माहिती पडली. तर ह्याचं काय ट्रिक आहे हे मी तुम्हाला डायरेक्ट आपण प्रश्नांवरून बघूया. ठीक आहे, आपला पहिला प्रश्न आहे, बी हे अक्षर असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल. जेव्हा असं प्रश्न येतात ना, तेव्हा काय करायचं, बी हा पृष्ठभाग कुठे कुठे आहे हे लक्षात घ्यायचं. आता इथे बी नाहीये, इथे बी आहे, इथे बी नाहीये, इथे पण बी नाहीये. म्हणजेच काय की बी फक्त एकाच ठिकाणी आहे. मग दुसरं काय करायचं, मग अशा वेळेस काय करायचं, आता बी कुठेच नाहीये, मग आपण काय करायचं, फोकस कशाचं करायचं, एकतर ई वर एकतर सी वर. मी काय करते, सी वर फोकस करते. ठीक आहे, सी वर जर मी फोकस केलं तर काय करायचं, क्लॉकवाईज डिरेक्शनने जायचं, म्हणजे असं ई कडे. सी आणखी कुठे आहे, इथे आहे, मग सी पण असं जायचं डी कडे. मग सीच्या नंतर काय येतं, वाटेत कोण लागतं, बी लागतो, नंतर कोण लागतो, ई लागतो. आता इथे सी इथे लिहिला, त्याच्यानंतर वाटेत कोण लागला, एफ लागला, त्याच्यानंतर वाटेत कोण लागला, डी लागला. म्हणजेच काय की बीच्या विरुद्ध जो असेल तो एफ असेल आणि ईच्या विरुद्ध जो असेल तो डी असेल. मग आपल्याला विचारलं काय आहे की बीच्या विरुद्ध कोण आहे, तर एफ आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलं. ठीक आहे, समजलं. आता हे मी तुम्हाला खूप अवघड गणितापासून सांगितलं. सोपी गणितं कशी असतात, 3 3 3 किंवा 2 2 2, ए ए ए बी 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 हे सगळ्या ठोकळ्यांवर असतात आणि मग आपल्याला शोधायचं असतं. तर हे मी तुम्हाला डायरेक्ट अवघड गणित सांगितलं. चला आता पुढचं बघूया. आता पुढचा प्रश्न आहे, 3 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोण असेल. तर 3 कुठे दिसतोय, 3 मला फक्त इथे दिसतोय. मग मी काय करणार, 3च्या लगतच्या संख्या घेणार. आता 6 इथं आहे, इथं आहे, इथं आहे, 2 इथं आहे, 2 इथं आहे. मग 2 आणि 6 एकत्र असणाऱ्या संख्या मी घेणार का, जरी घेतल्या तर मग मला डायरेक्ट उत्तर हायलाइट होतंय काय, 2 आणि 6 इथं आहे, 2 आणि 6 इथं आहे. मग 3च्या विरुद्ध कोण येणार, 5 येणार. तरी पण मी काय करणार, नाही मला क्रॉस चेक करायचंय, मी काय करणार, मी ही 6 घेतोय कारण इथं 4 आहे. ठीक आहे बाबा, तसं घेऊया. काय करूया, क्लॉकवाईज डिरेक्शनने जायचं, क्लॉकवाईज डिरेक्शनने जायचं. हा अगोदर 6 घेऊ, 6 मध्ये कोण लागला, 2 लागला, नंतर लागला 3. हा 6 घ्यायचा, 6 मध्ये कोण लागला, 4, नंतर कोण लागला 5. म्हणजे असं खावा किंवा असं खावा, उत्तर काय येते, 3च्या विरुद्ध 5च, म्हणून आपलं उत्तर आलं 5. ठीक आहे, समजलं. चला पुढचं बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल.
आता याच्यामध्ये कसं करायचं आहे, आपल्याला 5 इथे दिसतोय, इथे दिसतोय. मग जर आपण इथं क्लॉकवाईज डिरेक्शनने गेलो किंवा अँटी क्लॉकवाईजने गेलो, तरी 5च्या सोबत 5च येणार ना. मग इथं तो रूल लागू होत नाही. मग इथं कोणता रूल लागू होतो, तर 5 घ्यायचं. 5च्या शेजारी कोणत्या संख्या आहेत ते घ्यायचं. 1 आहे, 2 आहे, इथं आहे 3 आणि 6. इथं कोणती संख्या नाहीये? 4 संख्या नाहीये. आणि 4 संख्या कुठं आहे? 5च्या विरुद्ध आहे, बरोबर? म्हणूनच ती दिसत नाहीये ना. मग आपलं उत्तर काय आलं? 4. ठीक आहे. जेव्हा क्लॉकवाईज डिरेक्शनचं लॉजिक लागत नाही, तेव्हा हे लॉजिक लावून पाहायचं. ठीक आहे. समजलं? खूप सोपं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, 3 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल? आता 3 कुठे आहे? इथे आहे, इथे आहे. मग आपण काय करूया? इथे पण आहे. मग हे 3 सोबत कोणकोणते आलेत अंक ते बघूया. कारण 3च्या विरुद्ध 3च येणार आहे. म्हणून आपण काय करूया? दुसरी ट्रिक घेऊया. 1 येतोय, 2 येतोय. इथं 3च्या सोबत कोण आला? 5. 1 आला आहे, 1 तर आपण घेतला आहे. इथं 5 आहे, 5 पण घेतला आहे. नंतर 4. आता ह्याच्यामध्ये कोणता संख्या नाहीये? 1, 2, 3 स्वतः, 4, 5 म्हणजे कोणती नाहीये? 6 नाहीये. म्हणून आपलं उत्तर आलं 6. समजलं? पुढचा एक प्रश्न बघूया आणि नंतर तुमचा प्रश्न. 3 हा अंक असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल? कोणता अंक येईल? 3 इथं आहे, इथं आहे, इथं आहे. मग आपण काय करूया? 3 घेऊया. 3च्या सोबत कोण आहे? 1 आहे, 2 आहे. पुढे 3च्या सोबत कोण आहे? 2 आहे, 4 आहे. 2 तर आपण घेतला, 4. 3च्या सोबत 4 आहे आणि 5 आहे. मग कोणती संख्या नाहीये? 6 नाहीये. म्हणजेच काय की 3च्या विरुद्ध कोणती संख्या असणार आहे? 6. समजलं? आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. ह्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आतापर्यंत झाल्याची सगळ्याची रिव्हिजन करायची आहे, कारण उद्या आहे आपली टेस्ट. ठीक आहे.